माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये प्रत्येक लोकसभा निहाय आढावा बैठका सुरू आहेत. परवा ईशान्य मुंबई लोकसभेची बैठक झाली. या ना इकडे, इकडे. ईशान्य मुंबई लोकसभेची निवडणूक झाली. काल नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबईची निवडणूक लोकसभेची बैठक झाली आणि आज जी आहे आज साऊथ मुंबई लोकसभेची बैठक इथे पार पडली. या बैठकीमध्ये खास करून प्रभाग निहाय वॉर्ड निहाय महापालिकेच्या आढावा बैठक घेतली जाते. सगळे आमचे नेते इथे उपस्थित असतात. या वॉर्ड निहाय बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याशी बोललं जातं. शाखा प्रमुख असेल, नगरसेवक असेल, उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख असतील, सगळे पदाधिकारी असतील. त्यांच्याशी थेट कशा प्रकारे पक्ष संघटना बांधणी कशा प्रकारची आहे, कशा प्रकारची तयारी चालू आहे, कशा प्रकारे सदस्य नोंदणी सुरू आहे त्या मतदारसंघामध्ये आणि त्या वॉर्डमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या वॉर्ड्समध्ये आता समजा या वॉर्डमध्ये आलो आम्ही साऊथ मुंबईमध्ये, भायखळ्यामध्ये, शिवडीमध्ये रिडेव्हलपमेंटचा विषय मोठा आहे. SRAचा असेल किंवा म्हाडाचा असेल किंवा रिपेरिंगचा असेल, हे सगळे विषय जे आहेत जाणून घेऊन त्यांच्यावरती बैठका लावून त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न जसं आम्ही विधानसभेच्या अगोदर केलं तसंच आता विधानसभेनंतर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पण चालू आहे. लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचलं पाहिजे, त्यांच्या समस्या सोडून घेतल्या पाहिजे, ऐकून घेतल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. एक मला वाटतं लोकसभेची बैठक 6-7 तास चालते. मला वाटतं याच्या अगोदर असा कुठला उपक्रम जो आहे तो कधी होत नव्हता, जिथे ऐकून घेऊन कार्यकर्त्याला काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्या जातात, जेणेकरून त्या वॉर्डमध्ये काय समस्या आहेत, कशा प्रकारे तो वॉर्ड येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जिंकू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शिवसंवाद यात्रेच्या माध्यमाने आम्हाला कळतं. आज या बैठकीला आमचे जाधवजी असतील, आमचे खासदार देवराजी असतील, त्याचबरोबर आमचे सगळेच नेते जे आहेत, शिशिर शिंदेजी ते उपस्थित आहेत, शीतल म्हात्रेजी आहेत, मनीषा कायदे, मीनाताई आहेत, हे सगळे लोक या बैठकीला उपस्थित असतात. सर, राज ठाकरेंनी कुंभमेळ्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलं की बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्याचं पाणी आणलं होतं, मी प्यायला नकार दिलं आणि तिथे कोण कोण डुबकी मारतात आणि काय काय धुतलं. बघा, हा आमच्यासाठी तर आस्थेचा विषय आहे. ते काय म्हणाले मी प्रत्यक्षात जे आहे ते ऐकलं नाही. ऐकल्यानंतर नक्की त्याच्यावरती मी बाईट देऊ शकतो, पण मला वाटतं कोणाच्या आस्थेला ठेस पोचेल किंवा त्रास होईल असे वक्तव्य जे आहे ते लोकांनी केले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली पाहिजे. हिंदी में बता दीजिए, हिंदी में आज जो बैठक हुई है, बैठक में क्या क्या मुद्दे पे ये शिवसंवाद यात्रा जो है ये हमारे मुख्य नेता एकनाथजी शिंदे साहब के नेतृत्व में चल रही है. हर लोकसभा क्षेत्र में हम जा रहे हैं, उसमें विधानसभा हो या कॉरपोरेशन का वार्ड हो, माइक्रो लेवल पर जाकर लोगों से बातचीत कर रहे हैं, कार्यकर्ताओं से बातचीत कर रहे हैं, समझ रहे हैं कि किस प्रकार से वहाँ पर पक्ष संगठन का काम चल रहा है, किस प्रकार की समस्या लोगों को वहाँ पर है और किस प्रकार से वो समस्या हम छुड़ा सकते हैं, सॉल्व कर सकते हैं और किस प्रकार से आने वाले चुनाव में महानगर अभी हम लोग ने लोकसभा लड़े, विधानसभा में बहुत बड़ा मैंडेट लोगों ने दिया और अभी महानगर पालिका का चुनाव आने वाला है, उसकी तैयारी भी हमने शुरू कर दी है. इसलिए हर कार्यकर्ताओं से, पदाधिकारियों से बात करने की कोशिश जो है हम लोग कर रहे हैं. यहाँ पर एक लोकसभा में हम 6 से 7 घंटे तक ये बैठक हम लोग लेते हैं, जिससे हर व्यक्ति को, हर हमारा पदाधिकारी जो है जिससे बात कर सके ज़्यादा से ज़्यादा लोगों से और उनसे जानकारी ले सके कि क्या क्या समस्या उस वार्ड में है और वो समस्या आने वाले समय में बैठक लेकर, मीटिंग्स लेकर उस ऑर्गेनाइजेशंस के साथ, SRA हो, म्हाडा हो या BMC हो, इनके साथ मीटिंग्स लेकर वो समस्याएं सॉल्व करने की कोशिश हम लोग करेंगे. सर, राज ठाकरे की तरफ से एक स्टेटमेंट दिया गया है कि वो कहते हैं कि जो के ऊपर टीका उन्होंने क्या कहा वो मैंने सुना नहीं, लेकिन मुझे लगता है ये तो हमारे आस्था का विषय है. करोड़ों लोगों ने वहाँ पर जाके स्नान किया, दर्शन लिया और मुझे लगता है कि किसी की भावनाओं को ठेस पहुँचे ऐसे वक्तव्य जो है लोगों को करना नहीं चाहिए. वो क्या बोले वो मैं सुनकर जरूर आपको रिप्लाय दे सकता हूँ. मी ते काय म्हणाले मी ऐकलं नाही, कारण की आम्ही सकाळपासूनच बैठकीमध्ये आहे.
पण मला वाटतं हा करोडो लोकांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय. आज 50 कोटीपेक्षा जास्त लोक कुंभमेळ्याला भेट दिली, तिथे जाऊन आंघोळ केली आणि मला वाटतं कोणाच्याही आस्थेला तिथे ठेच पोचेल किंवा कोणाला त्रास होईल, कुठल्या धर्माच्या बद्दल जर असं बोलत असेल तर मला वाटतं असे वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. पण मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलं नाही. ऐकल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती मी बोलू शकतो. गंगेबद्दल अत्यंत तुच्छतेने त्यांनी बोललेलं आहे. दुसरीकडे भाजपकडनं असं म्हटलेलं आहे की हा अपमान आहे एक प्रकारे हिंदूंचा. नाही, जर असं जर वक्तव्य केलं असेल तर खरंच तो अपमान आहे, हिंदूंचा अपमान आहे, हिंदुत्वाचा अपमान आहे. एवढ्या करोडो लोक जे एका आस्थेने गेले त्यांचा देखील अपमान आहे ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.